हॅलो नमस्कार, मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी गुळ किंवा साखरेचा वापर न करता केक दाखवणार आहे। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला केक बनवण्यासाठी गुळ किंवा साखरेचा वापर करायचा नाही, तर इथे आपण काळ्या मनोक्यांचा वापर करणार आहे। तर इथे मी 2 कप भरून इथे मनोके घेणार आहे। हेल्दी आपल्याला केक इथे बनवायचा आहे। दोन कप आपण इथे काळे मनुके घेतलेले आहे। मिक्सर मध्ये आपल्याला हे मनुके बारीक करायचे आहेत। तर हे मनुके आपल्याला छान फाईन पेस्ट याची बनवायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे 1 कप भरून मी दूध घेणार आहे। तर त्या दुधाचा वापर आपण इथे जसं आपल्याला पेस्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे किती दुधाचा वापर होणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर 1 कप इथे मी दूध घेणार आहे। इथे आपल्याला आता एक खाली बाउल मी घेतलेला आहे आणि त्या बाउलवरती एक चाळणी मी इथे ठेवलेली आहे। ते इथे 1 कप घ्यायचं आहे मला गव्हाचं पीठ, जे रेग्युलर चपातीसाठी आपण पीठ वापरतो ते पीठ इथे मी हे 1 कप घेणार आहे। आपल्याला घ्यायची आहे इथे कोको पावडर। तर इथे माझ्याकडे डार्क कोको पावडर नाहीये, त्यामुळे मी इथे 1 कप भरून घेणार आहे। तुमच्याकडे डार्क कोको पावडर असेल तर तुम्ही अर्धा कपाचा वापर इथे करू शकता। हे बघा 1 कप इथे मी कोको पावडर घेतलेली आहे। आपण चाळून घेऊ अगोदर, नंतर आपल्याला याच्यामध्ये अजून काय ऍड करायचं आहे ते बघूया। आपण इथे घेतोय 1 चमचा बेकिंग पावडर, चमचा आपण इथे घेतोय बेकिंग सोडा, 1 चिमटी आपल्याला इथे मीठ घ्यायचंय। आपण इथे जे सुखं ड्राय साहित्य आहे ते इथे चाळून घेतलेलं आहे। आता आपण जे बनवलेलं आहे 2 कप, त्यासाठी 1 कपाचा इथे दुधाचा वापर करणार आहोत आपण। कारण दूध फाडण्यासाठी आपल्याला दुसरे इथे काही करण्याची गरज नाहीये। आंबटपणा असतो आपल्या मनुक्यांना, तर इथे ऑलरेडी आपण दूध न फाडता इथे दूध घेणार आहे आणि त्यामध्ये आपण मनुके बारीक करण्यासाठी दुधाचा वापर करणार आहे। तर 1 कप मी इथे दूध घेतलेला आहे, त्याचा आपण ते कसा वापर करायचा आहे आणि किती वापर होणार आहे ते इथे आपण बघणार आहोतच। इथे न दूध टाकता आपण इतकं हे बारीक करून घेतलेले आहे। आता इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। थोडं थोडं दूध घालून आपल्याला याला व्यवस्थित अजून थोडंसं बारीक करायचं आहे। इथे थोडंसं दूध अजून घालणार आहे। व्यवस्थित आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे। पातेलं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये मी जाडं हे मीठ असं टाकून घेतलेलं आहे थोडंसं 1 वाटीवर। 1 रिंग इथे टाकून आणि गॅसवरती आता हे प्रीहीट करायला मी ठेवणार आहे। आणि एका आपल्याला ज्यामध्ये केक करायचा आहे त्या केकच्या भांड्याला इथे मी प्लेन पेपर लावून घेतलेला आहे। तुम्ही इथे बटर पेपरचा वापर करू शकता। याला मी ऑइल लावून घेतलेला आहे। हे आपले मनुके जे आपण दूध घालून बारीक केलेले आहे, तर संपूर्ण 1 दुधाचा मी पूर्ण कप इथे वापरले। त्यानंतर मी दुसरा परत कप दुधाचा भरून घेतलेला आहे, त्यातलं पण मी दूध किती इथे वापरलं हेही तुम्हाला दाखवते। आणि आता ह्याच्या पुढे आपल्याला हे सर्व मिक्स करून अगदी आपल्याला शेवटपर्यंत किती दूध लागणार आहे तर ते मी इथे तुम्हाला दाखवणारच आहे। इथे आपण तेल घालणार आहे, तर इथे वास न येणारं तेल तुम्ही कुठलेही घालू शकता। हे मी इथे 1/4 कप घातले। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे आपल्याला आता थोडंसं दूध घालायचं आहे। हे ऑइलचंच आहे, ह्याच्यामध्येच मी घेते। परत आपण इथे दूध घालून घेऊ। आपल्याला इथे अजून दूध घालायचं आहे। आता इथे आपल्याला यानंतर थोडं थोडं दूध घालून आणि आपल्याला आपली कन्सिस्टन्सी केकसाठी कशी पाहिजे ते आपण नंतर बघत बघत दूध घालायचं आहे। 1 कप दूध तर आपल्याला पूर्ण आपले मनुके बारीक करायला लागलेलं आहे आणि नंतरच 1 कप दूध आपण
या पद्धतीने इथे वापरणार आहे. याच्यापेक्षा पातळ आपल्याला नको येते, तर इथे आपण संपूर्ण 2 कप दुधामधलं आपलं बघा खालचा हा एवढा लेअर फक्त राहिलेला आहे. 1-2 टीस्पून दूध आपल्या ह्याच्यामध्ये शिल्लक आहे. बाकी 2 कप इथे दुधाचा वापर आपल्या केक साठी झालेला आहे. इथे पातेलं आपलं व्यवस्थित अगदी गरम झालेलं आहे. बॅटर टाकून घ्यायचे, थोडंसं टॅप करून घ्यायचं. तुम्ही यामध्ये कुठले ड्रायफ्रूट घालू शकता, पण मी इथे ओरिजिनल ह्याला मनुक्यांचा स्वाद यायला पाहिजे म्हणून मी फक्त इथे मनुक्यांचा वापर केलेला आहे. इथे आपलं टॅप करून झालेलं आहे. आपलं पातेलं छान गरम झालेले आहेत. आपण तिथे आता आपले केकचं भांड पातेल्यामध्ये ठेवणार आहे. इथे आपल्याला पॅक झाकण ठेवायचं आहे. 20 मिनिटांनंतर आपण हे झाकण उघडून बघणार आहोत. इथे पातेल्यावरती आपण वाफ जाऊ नये म्हणून एक खलबत्ता मी ठेवलेला आहे. गॅस आपला हे बघा केक ऑलमोस्ट वरती फुगून आलेला आहे. अजून आपल्याला 5 मिनिटं मीडियम गॅस ठेवायचा आहे. मोठ्यापेक्षा थोडासा कमी असा गॅस आपल्याला इथे ठेवून आणि 5 मिनिटं परत आपला केक आपल्याला व्यवस्थित अजून बेक करून घ्यायचा आहे. हे आपण केक आपल्या डिश मध्ये काढून घेऊ. केकचा कलर एकदम छान इथे झालेला आहे. अलगद आपल्याला आता हा पेपर काढून घ्यायचा आहे. केक तयार झालेला आहे. याचा कलर तुम्ही बघू शकता. आपण कुठलाही कलर याच्यामध्ये वापरलेला नव्हता, तरी सुद्धा डार्क कलर एकदम आपल्या केकला इथे आलेला आहे. आजची केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. भेटूया परत असंच एका छानसं रेसिपी बरोबर. बाय बाय.